प्रश्न: विवाहित व्यक्ती किती वेळा जवळीक साधू शकते? उत्तर: विवाहित व्यक्ती किती वेळा जवळीक साधू शकते हे त्यांच्या आरोग्यावर, वयावर आणि परस्पर समजुतीवर अवलंबून असते. यामध्ये कोणतीही ठराविक मर्यादा नसते. दोघांनाही आनंद आणि समाधान मिळणे महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्पर सहमती आणि सन्मान. प्रश्न: माणसामध्ये ताकद किती वयापर्यंत टिकते? उत्तर: योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैली ठेवल्यास ताकद दीर्घकाळ टिकते. साधारणपणे 40 ते 50 वयापर्यंत शरीर चांगली साथ देते. त्यानंतरही काळजी घेतल्यास ऊर्जा राहू शकते. मनाची ताकदही शारीरिक ताकदीइतकीच महत्त्वाची असते. प्रश्न: कोण पद्धत बदलल्यावर काय होतं? उत्तर: पद्धत बदलल्यावर अनुभव वेगळा वाटतो. नवीनपणा निर्माण होतो, रस आणि उत्सुकता वाढते. एकसुरीपणा कमी होतो. प्रश्न: हळू करा असं कधी म्हटलं जातं? उत्तर: समोरच्याला आराम वाटावा म्हणून असे म्हटले जाते. वेग जास्त वाटल्यास सांगितले जाते. समजूतदारपणा दाखवण्यासाठी हे शब्द वापरले जातात. यामुळे गैरसमज टाळता येतात. प्रश्न: काही लोक गोष्टी लपवून का करतात? उत्तर: काही लोकांना गोपनीयता आवडते. भीती किंवा संकोचामुळे ते लपवतात. कधी कधी विश्वासाची कमतरता असते. प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. प्रश्न: घरात एकटी असताना कामवाली बाई तिची काय दाखवते? उत्तर: ती फक्त तिचं काम करत असते. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. संशयाची गरज नसते. प्रश्न: पत्नीचा कोणता गुण नव्याने जास्त पाहिजे? उत्तर: प्रेमळ स्वभाव सर्वात महत्त्वाचा असतो. समजूतदारपणा खूप गरजेचा असतो. एकमेकांना साथ देणं महत्त्वाचं असतं. नात्यात विश्वास असणे गरजेचे असते. प्रश्न: बाई तिची कशी ओळखायला? उत्तर: तिच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ओळखता येते. स्वभाव आणि सवयी लक्षात घ्याव्यात. ती कशी प्रतिक्रिया देते ते पाहावे. वेळ दिल्यास समज वाढते. प्रश्न: नियमित व्यायाम केल्याने काय होतं? उत्तर: शरीर मजबूत बनते. ऊर्जा आणि ताकद वाढते. ताणतणाव कमी होतो. आरोग्य चांगले राहते. प्रश्न: लवकर जवळ यावे म्हणून बाई काय करते? उत्तर: ती प्रेमाने बोलते. हावभावातून भावना व्यक्त करते. वेळ देते आणि समजून घेते. परस्पर आकर्षण निर्माण होते. प्रश्न: लवकर जवळ यावे म्हणून बाई काय करते? उत्तर: ती प्रेमाने बोलते. हावभावातून भावना व्यक्त करते. वेळ देते आणि समजून घेते. परस्पर आकर्षण निर्माण होते. प्रश्न: मुले पहिल्यांदा कोणाला हाक मारतात? उत्तर: बहुतेक वेळा आईला हाक मारतात. आई मुलांच्या सर्वात जवळ असते. आईवर मुलांचा जास्त विश्वास असतो. म्हणून पहिले नाव आईचेच येते. प्रश्न: करताना बाई कधी जास्त भावुक होते? उत्तर: जेव्हा तिला समजून घेतले जाते, प्रेम आणि काळजी मिळते तेव्हा. भावनिक जोड मजबूत असेल तेव्हा ती स्वतःला सुरक्षित वाटते.
प्रश्न, बाईची जास्त घासली तर काय होते? उत्तर, दुखापत होऊ शकते, त्रास वाढू शकतो, आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. प्रश्न, बाईने पाय मोकळे केल्यावर तिच्या शेंगदाणा कुठे दिसतो? उत्तर, असा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित करावे.